पर्यंत महायुतीची चर्चा होती, पण महायुती झाली नाही. सगळे पक्ष स्वतंत्र लढतायत. त्यात आपल्या पक्षाची सध्या काय भूमिका आहे? किती उमेदवार दिलेत? कसं चाललंय? आम्ही महायुतीच्या सोबत आदरणीय रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्षातले आम्ही महाराष्ट्रभरामध्ये काम करतो. देशभरात आमचं पक्ष काम करतो. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सोबत आम्ही जागा मागणी केल्या होत्या, चर्चा झाल्या आणि शेवटच्या टोकापर्यंत युती करण्याच्यासाठी बोललो. रिपब्लिकन पक्षानं 6 जागा मागितल्या होत्या. 6 मधल्या शेवटी 2 वर आले. 2च्या नंतर 1 जागा देऊ असं टीव्हीवर आणि सगळ्याच्या समोर रावसाहेब दानवे पाटील, भास्कर दानवे, कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकर यांनी स्टेटमेंट केलं. हे स्टेटमेंट पेपरला, टीव्हीला आणि पेपरला सुद्धा आले. आणि मग शेवटच्या क्षणाला त्यांनी युती तोडली आणि त्यावेळेस आम्हाला मिळणाऱ्या जागा, ह्या जागासुद्धा त्यांनी ते वाटून घेतल्या आणि RPIला जागा एकही दिली नाही युती तुटल्यामुळं. म्हणून रिपब्लिकन पक्षाला ज्या ठिकाणी आम्ही माणसं उभे करायचे ते उभे करण्याचा वेळ भेटला नाही. म्हणून आम्ही त्या वार्डामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम जिथं आहे त्या कामात तिथल्या याच्यामधल्या त्यांना योग्य असणारे, महापालिकेच्या शहराच्या विकासासाठी योग्य असलेला उमेदवार, सेक्युलर असलेला उमेदवार आणि अशा मतदाराला आमच्या कार्यकर्त्यांनी मतदान करावं अशा स्वरूपाचं माझं आव्हान आहे. त्यामध्ये महायुतीच्या सोबत आठवले साहेब आहेतच. उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. त्या निवडणुकामध्ये आता पडलेल्या गॅपमधली भरपाई करून घेतील आणि हा राजकीय असलेला त्यांच्या सगळ्याची भूमिका आहे. त्या भूमिकेत रिपब्लिकन पक्ष आजही रामदास आठवलेच्या पाठीमागे आहे. यामध्ये आम्हाला युतीमध्ये जागा मागत असताना प्रभाग क्रमांक 1 मधली 1 जागा आम्ही मागितली होती. तिथं कैलास गोरंट्याल आग्रह धरला आणि ती जागा त्यांनी सोडून घेतली, रिपब्लिकन पक्षाला दिली नाही. नंतर 12 मध्ये घ्या म्हटले, तिथेही भास्कर दानवे यांनी बी फॉर्म दुसऱ्याच आंभोरे नावाच्या उमेदवाराला दिला आणि आमचा अपमान केला. रिपब्लिकन पक्षाला डावललं. ही वस्तुस्थिती आहे आणि या डावलनामध्ये सर्व कार्यकर्ते नाराज झाले. चंदन झिरेचे कार्यकर्ते नाराज आहेत. याची 14 नंबरमध्ये सुद्धा 15 नंबरमध्ये सुद्धा आमचा महेंद्र रत्न पारखे यांच्या आईला आम्ही जागा मागितली होती, तीही जागा सोडली नाही. स्वप्नील गायकवाड यांची जागा मागितली होती, तीही सोडली नाही. आणि आम्हाला सबसेल आमच्या चांगल्या कार्यकर्त्याला नाकार झाले. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी युती तोडून आम्हाला एका बाजूला नेल्याच्यामुळं आज ते माझ्यावर बी नाराज आहेत, पक्षावर, कारण माझ्यावर नाराज आहे याच्यामुळे की मी मोरका होतो. पण या दोन्ही लोकांनी युती तोडली अचानक आणि आम्हाला उमेदवार उभे करता आले नाही. त्या विभागातल्या आमच्या या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी जो योग्य मतदार आहे त्या मतदाराला त्यांनी मतदान करावं आणि महापालिकेची निवडणूक आठवले साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आहोत, त्यांच्यासोबत आपण आहोत. आपल्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे आपण वागू. जिल्हा परिषद पंचायत समितीला या महायुतीनं रिपब्लिकन पक्षाचा चांगला विचार करावा आणि महापालिकेमध्ये वार्डामधल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीच्या प्रमाणे चांगल्या असलेल्या उमेदवाराला मदत करावा असं माझं आव्हान आहे.